बिव्हर धरण का बांधतात? तर मित्रांनो, उंदरासारखा दिसणारा हा प्राणी मोठमोठ्या झाडांना आपल्या तीक्ष्ण दातांनी तोडून त्यांच्या लाकडांपासून, फांद्यांपासून आणि मातीच्या मदतीने कोणताही वाहता झरा किंवा एखाद्या नदीला अडवून त्यावर एक धरण बांधतो आणि त्याला एका खोल तलावात किंवा सरोवरामध्ये रूपांतरित करतो आणि त्या धरणाच्या आतमध्ये आपला घर बनवतो, जे त्यांना राहण्यासाठी सुरक्षित निवासस्थान प्रदान करतं आणि लांडगे, कोल्हे किंवा अस्वल यांच्यासारख्या शिकारी प्राण्यांपासून त्यांचं संरक्षण करतं. कारण की हे घर तलाव किंवा सरोवराच्या काठावर बिव्हरने बनवलेल्या धरणाच्या आतमध्ये बांधलेले असते, पण त्याचा रस्ता खोल पाण्याच्या आतमधून असतो, जिथे बिव्हर तर खूप सहजपणे पाण्यात पोहून प्रवेश करतात, पण दुसऱ्या कोणत्याही शिकारी प्राण्याला हे करणं जवळजवळ अशक्य असतं. ह्या धरणाची मजबूती आपल्या सरकार आणि नेत्यांनी बांधलेल्या धरणांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. ती इतकी जास्त असते की ते कोणत्याही प्रकारच्या जोरदार पावसाला, वादळाला, तुफानाला सहन करू शकतात. मग याच घरांमध्ये थंडीच्या हंगामासाठी जमा केलेल्या धान्यावर मग बाहेर पाऊस पडत असो किंवा बर्फ पडत असो, काहीच फरक पडत नाही. जरी या धरणाला बांधण्यामागे बिव्हरचा स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला राहण्यासाठी सुरक्षित जागा प्रदान करण्याचा हेतू असतो, तरी बिव्हरांचे धरण हे पर्यावरणासाठीही लाभदायक आहे. हे धरण दलदलीचे क्षेत्र बनवतात, जे की जैवविविधता वाढवतात आणि मासे, पक्षी, किडे, बेंडूक यांच्यासारख्या इतर प्रजातींसाठी निवासस्थान प्रदान करतात.